इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा पेपर परीक्षा क्रमांक 1. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्यायाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. खोपा कोणाचा असतो? घुबडाचा, पोपटाचा, साळुंखीचा, सुगरणाचा खोपा असतो. चला पुढचा प्रश्न बघू. उत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. हुरूप, चैतन्य, निरुत्साही, आनंद. उत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हुरूप. आता प्रश्न पुढे बघू. योग्य पर्याय निवडा. पाडस कोणाचा? पिल्लाला म्हणतात. सिंहाचा, हरणाच्या, वाघिणीच्या, हातीच्या. हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात. चौथा प्रश्न, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? हाल हवाल, शेतीवाडी, पाऊस पाणी, मनोमनी. याचा प्रश्न आहे हाल हवाल उत्तर आहे. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नातील अलंकारिक शब्द योग्य अर्थ कोणता? अलंकारिक म्हणले. सूर्यवंशी डॅश डॅश. उशिरा झोपणारा, उशिरा सूर्य उगवल्यानंतर अंथरून उठणार, सूर्यकळीतील व्यक्ती, आळशी माणूस होऊ शकत नाही, म्हणून उशिरा सूर्य उगवल्यानंतर अंथरून उठणार. याचं उत्तर आहे दुसरं. प्रश्न 6वा, खालील वाक्यातल्या अतिरिक्त शब्दासाठी एक शब्द निवडा. अतिरिक्त म्हणले, बैल मानेवरील उंच वट्यांमुळे छान दिसतो. खांदा, वाशिंडे, शिंगे, बाशिंगे, वाशिंड. याचं उत्तर आहे दुसरं. प्रश्न 7वा, समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी. समूहदर्शक चुकीची जोडी असणारा पर्याय कोणता? स्वरांची टोळी, फुलझाडांचा गुच्छ, दुर्वांची जुडी, उंटांची सांडणी असते, पण इथं चुकीची जोडी तांडा लिहिले, त्यामुळे उत्तर क्रमांक 4. 8वा, पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती? कलावंत, कला, वात्सल्य, प्रेम, कर्म, कृत्य, करून दयानी. कारण करून पाहणी होतो, त्यामुळे दयानी नाही होत, त्यामुळे प्रश्न क्रमांक उत्तर 4. प्रश्न 9वा, उभा व आडवा दोन्ही शब्द अथरून अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी गोलात कोणते अक्षर येईल? अर्थपूर्ण शब्द उदर, उखाणा होत नाही. सदर, सखाना होतच नाही. आदर, आखाणा आणि फादर, फाखाना येत नाही, म्हणून उत्तर क्रमांक 3. प्रश्न 10वा, पर्याप्त या शब्दाचा योग्य डॅश समानार्थी शब्द कोणता? अपुरा, अप्राप्त, पुरेसा, पर्याय. पर्याप्त या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पुरेसा. प्रश्न 11वा, पुढील विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीचे पर्याय ओळखा. भांडण, तंटा, संगत, सोबत, मोड, तोड, ज्ञात, अज्ञात. विरुद्धार्थी शब्दामध्ये ज्ञात हा शब्द आला की त्याच्या पुढे हा शब्द येतो, त्यामुळे प्रश्न क्रमांक 4 बरोबर. प्रश्न 12वा, रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर घातल्यास अर्थपूर्ण शब्द होणार नाही? पवन होतोय हा शब्द पसन होतोय, पण पचन पण होतोय. पतन हा शब्द होत नाही, त्यामुळं प्रश्न पहिला उत्तर बरोबर आहे. 13वा, पुढील अक्षरातील शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तंटा, भांडण, तंटाला काय असतं? भांडण, बखेडा, भांडण, खटले. आपण तिथल्या पहिल्या 11व्या प्रश्नामध्ये बघितले की भांडण तंटा असतं, त्यामुळे इथल्या याचे उत्तर भांडण होय. प्रश्न 14वा, पुढील प्रश्नातील दिलेल्या अर्थाचा अलंकारिक शब्द असणारा पर्याय ओळखा. पहिला, निसर्गात नसलेली वस्तू. पर्वणी, उमराचे फूल, पांढरा कावळा, पिकलेले पान. कारण इथलं थोडा प्रिंट निघलेला नाही, त्यामुळं कारण्याचं उत्तर येईल पांढरा कावळा.
प्रश्न 15वा खालीलपैकी शब्दसमूह व त्यासाठी आलेले एक शब्द याची अयोग्य जोडी कोणती? पायात काहीही न घालता चालणे अनवाणी, बराबरी, अवकाशात प्रवास करणारा अंतर्वेळ, डोंगरात राहणारे लोक कोकणी राहतात का? नाही राहत, त्यामुळं प्रश्न क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. प्रश्न 16वा पुढील शब्दसमूह दर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. राख कोणाची? रांग कोणाची? हातीची, मुंग्यांची, पक्ष्यांची, माशांची. रांग आपण मुंग्यांची बघतो, आपण हत्तींची बघत नाही, पक्ष्यांची बघत नाही, माशांची बघत नाही. आपल्या समोर असते मुंग्यांची रांग, त्यामुळे प्रश्न 2 उत्तर बरोबर आहे. प्रश्न 17वा पुढीलपैकी घरदर्शक शब्दांची चुकीची जोडी कोणती? गाय गोठा, सिंह गुहा, कोळ्याचे पोळ्या, घोडा तबेला. घोडा तबेलात राहते, हे सगळे आपल्या निवाऱ्यात राहतात. कोळ्याचे पोळे होत नाही, त्यामुळे प्रश्न उत्तर 4 आहे. प्रश्न 18वा खालील दिलेल्या शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाचे पर्याय कोणता? समानार्थी नसलेला पर्याय म्हणले मुलगी, तनय, पुत्र, कन्या, तनुजा. तनय येईल, मग समानार्थी शब्द नसलेला म्हणले आपल्याला, त्यामुळे तनय हा उत्तर बरोबर आहे. प्रश्न 19 गैर या उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्ध शब्द तयार होणार? गैरहजर, गैरसोय, गैरकृपा, गैरवर्तन. गैरहजर होईल, प्रश्न 1 बरोबर. प्रश्न 20वा उभा शब्द स्तुतीत करणारा आडवा शब्द ओझे. आडवा शब्द ओझे. दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी स्टारच्या जागी कोणते अक्षर ठेवावे लागेल? कर, कट होत नाही, पट होत नाही, साठ नाही, भाट, भार हा शब्द अर्थपूर्ण तयार होते, त्यामुळं उत्तर 4. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. कोरोनाच्या महामारीत डॅश लोकांचे खूप हाल झाले. कोरोनाच्या महामारीत डॅश लोकांचे खूप हाल झाले. कोणाचे? गरीब, गावाकडील गोरगरीब भुकेलेल्या लोकांचे खूप हाल झालेले. कोरोनाच्या काळात नाही आलेला आपल्याला. प्रश्न 22वा पुढील प्रश्नातील अतिरिक्त शब्दसमूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरला आहे ते ओळखा. डॉक्टरांनी मला अचूक गुणकारी असे औषध दिले. रामबाण, मधाचे बोट, हुकुमी इच्छा, गाजर पारखे. याचं उत्तर आहे 2. डॉक्टरांनी मला अचूक गुणकारी म्हणजे हुकुमी इका असे हे औषध दिलेले आहे. प्रश्न 23वा पुढीलपैकी पिल्लूदर्शक अयोग्य जोडी ओळखून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हशीचे रिडकू, सिंहाचा बच्चा, वाघाचा बछडा, शेळीचे कडू. सिंहाचा काय राहते? बच्चा, वाघाचा बछडा. उत्तर येईल शेळीचे करडू. प्रश्न 24वा खालील दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील अक्षरे योग्य शब्द निवडा. दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा, वाळुंक, वाकडा, वकडा, नवडाकम, डामवनस. याचं उत्तर आहे दुसऱ्यांच्या मनातील ओळखणारा कोण? डाकव. उत्तर आहे 2. प्रश्न 25वा खालील समूहदर्शक शब्दातील योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जसे बांबू, बेट, तसे भाकरीचे चवड. भाकरीची ढीग होते, त्यामुळे थँक्यू. असे मी आजकाल स्कॉलरशिपचे पेपरचे व्हिडिओ तुम्हाला पाठवत जाईल. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. लाईक करा.